कुरुंदवाड शहरात पालिका प्रशासनाकडून मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची तयारी सुरू असताना फेरीवाले व इतर अतिक्रमणधारकांनी आपला उदरनिर्वाह धोक्यात येऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडे धाव घेत फेरीवाला धोरण समितीचे संचालक गौतम पाटील आणि नागेश गायकवाड यांनी नगराध्यक्ष मनीषा डांगे व उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे। यावेळी त्यांनी फेरीवाला धोरणांतर्गत नोंदणीकृत हातगाडीधारकांना हटवण्याऐवजी पालिकेने नियमावली तयार करून त्यांना योग्य जागा निश्चित करून द्यावी अशी भूमिका मांडली आहे। शहरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्यानं अचानक कारवाई केल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते असं सांगितलं। तर शहरातील इतर अतिक्रमणधारकांच्या शिष्टमंडळानेही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची भेट घेतली आहे। आमचा व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्यानं अतिक्रमण हटवण्यापूर्वी आमच्या पुनर्वसनाचा विचार करावा अशी मागणी केली आहे। नगराध्यक्ष सौ डांगे व उपनगराध्यक्ष गायकवाड यांनी फेरीवाला धोरणांतर्गत उपजीविका विभागाकडे नोंद असलेल्या फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्याचबरोबर रस्त्यांना अडथळा होणार नाही याची विशेष काळजी घेत योग्य ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी सर्व नगरसेवक व प्रशासनाबरोबर बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असं सांगत 2012-13 साली अनेक अतिक्रमणधारकांचे स्थलांतर करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर काही नव्यानं अतिक्रमण निर्माण झाली असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अडथळा ठरणारी अतिक्रमणं हटवणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट करत नागरिकांकडून ऑनलाईन व लेखी स्वरूपात अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नवीन अतिक्रमणधारकांच्या बाबतीत योग्य तो विचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन स्तरावर निर्णय होईल। मात्र यापूर्वी 2012 साली पुनर्वसन झालेल्या व्यक्तींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी पुन्हा अतिक्रमण करून जागेची मागणी केल्यास त्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं। पालिका प्रशासन येत्या 2 दिवसात अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार असून त्याआधी या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।